काही देणं घेणं नसतानाही काही लोक आपल्याबद्दल वाईट बोलतात, आपल्याबद्दल चर्चा करतात, तेव्हाच खऱ्या अर्थाने आपण यशस्वी झालं असं समजायचं. काल मी रिसेप्शनला गेली होती, त्याच्यामुळे थोडीशी पार्लरमध्ये गेली आणि थोडीशी स्किन केअर वगैरे करून आली. आता नॉर्मली त्या सगळ्याच महिला करतात, मी पण तेच केलं. आज दुपारच्या मिनी ब्लॉगमध्ये ना मी तीच क्लिप तुमच्यासोबत शेअर केली आणि तीच क्लिप बघून एका दादाला इतका आनंद झाला आणि त्याने मला ना इतके छान छान कमेंट केले आणि त्या कमेंट वाचून मला इतका आनंद झाला आणि तेव्हाच मला असं वाटलं की आजपर्यंत जी मी मेहनत करत होती सोशल मीडियावर, ती मेहनत माझी सफल झाली. थँक्यू दादा, तुम्हाला आठवण करून दिली सगळ्या गोष्टींची की मी म्हातारी होत आहे म्हणून. दुसरी गोष्ट, तो मला म्हणतो तू स्वयंपाक कर नाही तर भांडे घास. मला स्वयंपाक करायची पण लाज वाटत नाही आणि भांडे घासायची सुद्धा लाज वाटत नाही. काम करायची मला कुठंच आणि कधीच लाज नाही वाटलेली. जेही काम माझ्या पुढे येईल ना ते आयुष्यभर मी आनंदाने करत राहीन. देवाने संघर्ष करण्यासाठी, काम करण्यासाठी माझी निवड केलेली आहे, त्याबद्दल मी देवाचे कायम आभार मानत राहीन. आणि थँक्यू दादा, तुम्ही छान मला कमेंट आणि मला जे सगळे मनापासून सपोर्ट करतात ना त्यांचे सुद्धा खूप खूप आभार.